आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सलगरे येथे पीडित कुटुंबाला लाखोची मदत, माणुसकीचे दर्शन। मिरज तालुक्यातील सलगरे गावामध्ये 13 तारखेला झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नैसर्गिक आपत्तीचा फटका मिरज पूर्व भागातील अनेक शेतकरी व नागरिकांना बसला। सलगर येथील रहिवासी गुरु कांबळे यांच्या घराचे छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता। या घटनेची माहिती मिळताच सलगर गावचे नेते तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव पाटील आप्पा यांनी आपल्या समर्थकांसह कांबळे कुटुंबाची भेट घेतली। यावेळी त्यांनी पीडित गुरु कांबळे यांना 1,37,000 रुपयांची रोख मदत देत माणुसकीचे दर्शन घडवले। तसेच या कठीण प्रसंगी कांबळे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला। या मदतीमुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून या दिलेल्या मदतीमुळे गावातील व मिरज पूर्व भागातून तानाजीराव पाटील व समर्थकांचे कौतुक होत आहे। सलगर गावामध्ये 13 तारखेला सायंकाळी वादळी वाऱ्यानं सलगर आणि आसपासच्या सगळ्याच गावामधून एक फार मोठं वादळी वारं निर्माण झालं आणि या वादळी वाऱ्यामध्ये सलगर किंबहुना मिरज पूर्व भागामधल्या सर्वच माणसांचं, घरांचं, त्याचबरोबर झाडांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। आणि सलगर गावामध्ये या ठिकाणी गुरु कांबळे, जितेंद्र कांबळे यांच्या कुटुंबाचं सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालेलं आहे। फार कष्टाळू कुटुंब आहे। कष्टामधून नुकतंच त्यांनी घर बांधलं होतं आणि या घराचं सगळंच पत्र जवळजवळ इथून 300-400 फुटावरती जाऊन पत्र, अंगण, सगळा सांगाडा जाऊन बाहेर पडला। अशा अनेक जणांचं नुकसान झालेलं आहे, पण सगळ्यात जास्त नुकसान या कुटुंबाचं झालं। या गुरु कांबळे त्यांची जे काही सहकारी आहेत, सचिन कांबळे, सचिन निंबाळकर, त्याचबरोबर राहुल जाधव, सागर आटपाडकर, सुहास कोंडे सर, अरुण कांबळे सर, बरीचशी त्यांची जे काही जेवढी सहकार्य आहेत त्या सगळ्या सहकार्याने नुकतंच जाऊन तुझं नुकसान झालं हे न म्हणता कुठंतरी 2 रुपये गोळा करून त्यांना, त्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सगळ्या त्यांच्या युवकांना, सहकार्यांना आव्हान केलं आणि बघता बघता 1,03,700 रुपये या ठिकाणी रक्कम गोळा झाली आणि ती रक्कम आता नुकतीच त्यांना दिलेली आहे। आणि हा फार मोठा आधार या रकमेमधून त्यांना मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मी तर असं म्हणेन की गुरु कांबळे त्यांच्या सहकार्याने ही जी काही मदत केलेली आहे त्याचा आदर्श इतर गावामधल्या सर्वांनी जर घेतला तर नक्कीच त्या कुटुंबाला फार मोठा आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही। शासन पातळीवरती जरी नुकसान भरपाईचे पंचनामे केले असले आणि नुकसानीसाठी जरी आम्ही प्रयत्न करत असलो तर शासन दरबारी एवढी मोठी मदत मिळेलच असंही काय सांगता येणार नाही। जरी मिळाली तर ती वेळेत पण मिळणार नाही आणि आता खऱ्या अर्थानं त्यांना पैशाची फार मोठी गरज आहे आणि ही गरज पाहता या सहकार्याने जी काही सगळ्यांच्याकडून आव्हान करून मदत जी गोळा केली 1,03,700 रुपयाची, ही फार मोठी मदत आहे आणि या सहकार्यांचा सर्वांनीच आदर्श घेण्यासारखं काम या सगळ्या सहकार्याने केलेलं आहे। भविष्यकाळामध्ये सुद्धा असंच आपण एक गाव म्हणजे कुटुंब समजून काम केलं तर नक्कीच शासनाच्या मदतीची सुद्धा फार मोठी काही गरज लागणार नाही आणि सगळी मिळून गावातले सगळीच मिळून येणाऱ्या संकटाला तोंड द्यायचं म्हटलं तर काय फार मोठी अडचण राहणार नाही। आणि मी या सलगर गावचा नागरिक या नात्यानं गुरु कांबळे त्यांच्या सर्व सहकार्याने जे काही मोठं काम या ठिकाणी मदतीचं केलेलं आहे त्या सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच सर्वजण मिळून गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे असं समजून सगळ्यांनी मिळून राहाव्या आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा कुठं एकमेकाच्या नडी अडचणीला असा प्रसंग उभा राहिला तर त्याच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहाव्या एवढीच या ठिकाणी या प्रसंगी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो।